नमस्कार. क्रिएटिव्ह कॅनव्हास बाय सुरेश या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये रंगचक्र कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. रंगचक्र तयार करण्यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल: पट्टी, पेन्सिल, कंपास, रंग, ब्रश, पॅलेट, पाण्यासाठी एखादा ग्लास, सुती कापड. प्रथमतः आपण मूळ रंग घेणार आहोत. तांबडा रंग आहे, पिवळा रंग, निळा रंग. तांबडा, पिवळा व निळा हे मूळ रंग आहेत. याच रंगांना प्राथमिक श्रेणीचे रंग सुद्धा म्हटलं जातं. निसर्गामध्ये आढळणारे जे रंग आहेत ते सर्व रंग या तीनच मूळ रंगापासून सर्व रंग तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम आपण कागदाच्या चारही बाजूला 2 सेंटीमीटर माप घेऊन बॉर्डर आखून घेणार आहोत. त्यानंतर कंपासमध्ये 10 सेंटीमीटर माप घेऊन कागदाच्या मध्यबिंदूतून 10 सेंटीमीटर मापाचे एक वर्तुळ काढा आणि तेवढ्याच मापानं वर्तुळाच्या परिघावरती 6 भाग तयार करून घ्या. या ठिकाणी वर्तुळाचे 6 भाग तयार झालेले आहेत. समोरासमोरील 2 बिंदू जोडून घ्या. हे भाग जोडल्यानंतर आपल्याला एकूण 6 भाग या ठिकाणी तयार झालेले पाहायला मिळतील. त्यानंतर आपण या ठिकाणचे एका बाजूने 3 कोन दुभागून घ्यायचे आहेत. कोन मापकाच्या सहाय्याने या पद्धतीने कोन दुभागणी करायची आहे. आणि कोन दुभागताना आपण समोरासमोरील बिंदू जोडून घ्या, जेणेकरून त्या वर्तुळाचे समान 12 भाग तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. लाल रंग पॅलेटमध्ये घेऊन ते चांगलं मिश्रण करून घ्या. त्याच्यानंतर आपण वर्तुळ चक्रावरील एक भाग मूळ रंग लाल रंग या रंगामध्ये रंगवणार आहोत. रंगवण्यासाठी पॉइंटेड ब्रशचा वापर करा. रंगवताना रंग रेषेच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आता आपण पिवळा रंग घेऊन पिवळा रंग पॅलेटमध्ये काढून घ्यायचा आहे. रंग काढल्यानंतर तो चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्या. रंग खूप पातळ करू नका. रंगवताना काटेकोरपणा खूप महत्त्वाचा आहे. गरजेनुसार आपण कागद फिरवून तो भाग रंगवून घ्यायचा आहे. पिवळा रंग देऊन झाल्यानंतर आपण तिसरा मूळ रंग निळा रंग त्याच्यामधले 2 भाग सोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी काटेकोरपणाला खूप महत्त्व द्यायचं आहे. रंग बाहेर जाणार नाही याची काळजी आपण रंगवताना घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण पॉइंटेड ब्रशचा वापर केला गेला पाहिजे. या ठिकाणी आपण 3ही मूळ रंग तांबडा, पिवळा व निळा हे रंग या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण दुय्यम श्रेणीच्या रंगाकडे जाणार आहोत. या ठिकाणी आपण तांबडा रंग आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण करून घ्यायचं आहे. तांबडा अधिक पिवळा बरोबर नारंगी रंग किंवा केशरी रंग हा दुय्यम श्रेणीचा रंग या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. रंगवताना काटेकोरपणा खूप महत्त्वाचा आहे. रंग किती प्रमाणामध्ये पातळ करायला पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा दुय्यम श्रेणीचा रंग तयार झाल्यानंतर आपण त्याच्या जवळचाच तृतीय श्रेणीचा रंग म्हणजेच केशरी रंग आणि पिवळा रंग यांचं मिश्रण करून या ठिकाणी तृतीय श्रेणीचा रंग तयार केलेला आहे, जो की पिवळसर नारंगी रंग आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं प्रमाण जास्त आहे.
त्याच्यानंतर आपण लाल रंगाच्या बाजूचा रंग लाल आणि केशरी या दोन रंगांचं मिश्रण करून आपण हा भाग रंगवून घ्यायचा आहे। त्याला आपण तांबूस केशरी रंग असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये तांबड्या रंगाचं प्रमाण, तांबडा हा मूळ रंग आहे, त्या मूळ रंगाचं प्रमाण त्याच्यामध्ये अधिक असतं। जर ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा। पिवळा रंग आणि निळा रंग या दोन्हींच्या मिश्रणापासून हिरवा हा द्वितीय श्रेणीचा रंग आपल्याला मिळतो। हा रंग बनवत असताना पिवळा रंग आणि निळा रंग हे दोन्ही सम प्रमाणामध्ये रंग ठेवून आपल्याला ही छटा बनवायची आहे। रंगामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे। आता आपण हिरवा आणि निळा रंग यांचं मिश्रण करून रंग देत आहोत। यामध्ये निळ्या रंगाचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला निळसर हिरवा रंग असंही म्हटलं जातं। आता आपण पिवळा हा मूळ रंग आणि दुय्यम श्रेणीचा हिरवा रंग यांच्या मिश्रणातून तयार झालेला रंग पिवळसर हिरवा रंग या ठिकाणी आपण देत आहोत। रंगवताना काटेकोरपणावरती आपण लक्ष दिलं पाहिजे। आता आपण निळा रंग आणि तांबडा रंग या दोन मूळ रंगांच्या मिश्रणापासून जांभळा हा दुय्यम श्रेणीचा रंग तयार करून देणार आहोत। या ठिकाणी निळा रंग आणि तांबड्या रंगांचं प्रमाण बरोबर घेऊन आपण तो जांभळा रंग तयार करून द्यायचा आहे। निळा रंग आणि जांभळा रंगाच्या मिश्रणापासून निळसर जांभळा रंग या ठिकाणी तयार झालेला दिसेल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तांबडा हा मूळ रंग आणि जांभळा रंग यांच्या मिश्रणापासून तांबूस जांभळा रंग तयार होतो। अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी 12 रंगाचं रंगचक्र पाहिलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।